कोण आहेस तू? मी गारुडे. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळेल, पण ही स्पर्धा नाहीये. जा तू इथून शांतपणे. तुला काय वाटलं मला कंट्रोल करणं इतकं सोपं आहे का? मी प्राचीन नागिण आहे. देवानी मला वरदान दिलंय. जा तू इथून. हे तुला कळत नाहीये का? आपल्या दोघांचं काही एकवैर नाहीये आणि मला तुला दुखवायचं नाहीये. जा तू इथून. तू घाबरा नको, मी असे तुझ्या पाठीमागे. तो असेल नुसता तुझ्या बरोबर, पण मी तुझी वाट लावीन ना तेव्हा तो काही करू शकणार नाही. बघायचंय का तुला? ए, तू काय मला लेचा पेचा समजती काय? थांब, तुला माझी ताकदच दाखवतो. काय रे, मला नाचवतो? मला नाचवतो? काय चाललंय? काय समजतोस कोण स्वतःला? मला नाचवतो? निघतो का? हो, मी तुमच्या भूताखेतांसारखी नाहीये, बाटलीत बंद करून ठेवायला. परत जर माझ्या नादी लागलात ना तर वाट लावून टाकीन मी तुमची आणि जिवंत नाही सोडणार. अगं नांदू, हो ही माझं काही ऐकतच नाही, काय कोणाचंच ऐकून घेत नाहीये. गौरी, हाँ देशमुख वकिलांना भेटलीस? भेटले आणि बोलले सुद्धा. काय म्हणाले? बाबा अहो तेच दगडू परबला शोधताय. कमाल आहे. नॉर्मली आशिल वकील शोधत फिरत असतो, इथं वकीलच आशिलाला शोधतोय. बाबा ते सांगत होते की दगडू परब ना महिनोन महिने गायब असतो, पण तरी सुद्धा ते मला म्हणालेत की जेव्हा तो सापडेल तेव्हा ते त्याच्याशी कपिल बद्दल बोलणार आहेत. लवकर सापडू दे म्हणजे मिळवली, नाही तर मग केस सीबीआय कडे सुपूर्द करावी लागेल. बाबा केस सीबीआय कडे देऊन काही उपयोग होईल असं मला वाटत नाही, कारण कोणाच्या विनंतीला हा माणूस भीक घालणाऱ्यातला नाहीये. एकूणात त्याच्याबद्दल जे काही ऐकलंय त्याच्यावरून हा सगळा त्याचा धंदाच आहे असंच वाटतं. गोखले सर काय म्हणतात? ते काय हेच म्हणतात की जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत काहीच करू शकणार नाही. नॉर्मली फिर्यादीने फिर्याद केल्यानंतर आरोपी पळून जातो, पण इथं फिर्यादी फिर्याद करतो आणि नंतर स्वतःच गायब होतो. पण बाबा अशा वेळी काय करायचं आपण? म्हणजे कोर्टाने काहीतरी तजवीज करायला हवी ना अशा गोष्टींसाठी. कोर्टाला काय स्वप्न पडलं की फिर्याद केल्यानंतर फिर्यादी पळून जाईल? तसं जर पडलं असतं तर स्वप्नात तरी त्यांनी काहीतरी तजवीज केली असती. हो बरोबर आहे, पण या सगळ्यात बिचारा कपिल अडकलाय ना. किती दिवस झाले आता तो इकडे, 2 दिवसांसाठी म्हणून आला होता. त्यात पुन्हा मालक नोकरी गमावून बसले. नाग भी है, नागिन भी सपनों में भी आता है. क्या इधर मार के तेरे को छोड़ कर किधर जाता है? जाता किधर? किधर गया? किधर गया? अरे बाबा बहुत डर लगता है. जमीन के अंदर होल में गया, किधर होल नहीं, किधर किधर जाता है? मैं तेरे को छोड़ेगा नहीं. जाता है उसके अंदर नहीं गया है. मेरे को बहुत डर लगता है. सांप आएगा. सनी सनी दादा वो कंधे पे हाथ मत रखो, नहीं तो मैं बेहोश हो जाएगा. वसाड्या, हा आजार तुला कधीपासून सुरू झाला रे? तुमको बहुत आता है. कल रात में मैं वो नागिन का डांस चुप चुप के देख रहा था. नागिनचा डान्स? हाँ, अरे अपना जो नया गेस्ट आया है ना उसका. अच्छा ते आइटम? हाँ, तुमको बताता है सनी दादा, उसका नाम नंदिता है. अरे वही तो नागिन है. म्हणजे? अरे बाबा उसके अंदर एक इच्छाधारी नागिन है, और वो है ना नाग के गाने पर वो नागिन डांस करती है. म्हणजे कसा रे? असा डांस करती है. असला म्हणजे ते इच्छाधारी नागिन. तिथं ते गाणं आणि डान्स लय भारी स्टोरी है रे. अरे ये तो कुछ नहीं, असली स्टोरी तो आगे है. वो जो नागिन है ना उसका नाग लवर है.
जो मर गया है पिछले जन्म में, अभी ये जन्म में उसको ढूंढने के लिए आई है, उसी के साथ शादी करने वाली है। जासला येरी आहे पण टवका आहे. आता तिला तिचा नाग पाहिजे ना, तर आपण आहे ना तयार तिचा नाग व्हायला. तुमको आता है नाक का डांस? अरे सनी कधी डान्सला घाबरलेलाच नाही माहितीये का. आपण कुठला पण डान्स करू शकतो. हा? तुला पुंगी येतं वाजवायला? हा. वाजव. हाँ तुम्हाला काही हवं आहे का? तुमच्याकडे येणाऱ्या गेस्टची मला माहिती मिळेल का? कशाला हवी आहे तुम्हाला गेस्टची माहिती? मला त्यात माझं भूतकाळ शोधायचं आहे. भूतकाळ? हो, भूतकाळ. कोणास ठाऊक माझ्या मागच्या जन्मीचा प्रियकर इथे येऊन गेला असेल. हो पण तो नाग आहे ना. मग मी पण नागच आहे ना, तोही माझ्यासारखाच इच्छाधारी. तो माझी वाट बघत असेल. कदाचित माझ्यासाठी त्यांनी काही खून ठेवली असेल तर. असेल 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 ना? तुम्हालाही वाटतंय ना तसं? असेल, पण माझ्या वाटण्या न वाटण्याचा काही प्रश्न नाही आहे. मला तुम्हाला हे नाही दाखवता येणार, मला मालकांना विचारावं लागेल. मग विचारा ना, नाहीतर माझ्या समोर आणा, मी समजवीन त्यांना. नाही नाही, अंधश्रद्धा वगैरे ते काही मानत नाहीत. मी तरी कुठे मानते. आता मी नागिण आहे ना, त्याला कोण काय करणार. मी सांगीन त्यांना की ही अंधश्रद्धा नाहीये आणि हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. मला माझ्या मागच्या जन्मीचा प्रियकर हवाच आहे. मी आलोय ना. तुम्ही इथे काय करताय? हे माझं काम करतायत. मला शोधायचंय कोणाला तरी. अगं, पण मी इथे असताना तुला मला कशाला शोधायचंय ना. म्हणजे तू मला ओळखलं ना? नाही. अगं मी तुझा गेल्या जन्मीचा प्रियकर नागराज मंग शनिदेव. कशावरून? ए अरे तू इथं का आलायस? ये वसाडे अन्या सुकलेलं झाड. आज मी तुला भेटायला आलो नाही, कळलंय ना. आज मी माझ्या प्रियकरला भेटायला आलोय. ही माझी प्रियकर नागिन. एक मिनिट, एक मिनिट. तुला करता येतं? हा हे बघ ना. पण कशावरून? तू माझाच नागू आहेस म्हणून? ऐक थांब. काल भेटलास तेव्हा नाही सांगितलंस ते? ते अगं काय झालं माहितीये, काल मी तुला पाहिलं ना, तेव्हा मला आठवलं की मी तुला कुठेतरी पाहिलंय. चासला लय वर्षापासून मी तुला ओळखतो असं मला वाटायला लागलं. अगं म्हणून तर तुला मी इथे कॅन्टीन मध्ये बसवलं होतं. हा, तुला आता समोर बसवून मी ना आठवत होतो की तुला मी कुठे पाहिलंय कुठे पाहिलंय. हो, पण इतक्या वेळ बघून सुद्धा काही आठवलं नाही ना तुला? अरे वसाड्या आठवलं ना, आठवलं. मग मी तसाच घरी गेलो आठवत आठवत. काल रात्री जेवलो पण नाही बोल. आणि रात्री अचानक मला जाग आली. काय काय आठवलं तुला? हेच की ही ना अशीच नागासारखी दूध पिते, लप 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 लप. आणि तुला दूध पिताना मी असं बघत राहायचं. लोक इथे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करतायत, झटतायत, त्यांचा जीव देतात, आणि तुमचं काय चाललंय हे? पण मालक माझं ऐकून तर घे. मला काही एक ऐकायचं नाहीये. आप्पांना चालायचंय सगळं, आणि आप्पांना भले चालतही असेल हो, मला नाही चालत, कळतंय? अरे आहेस कुठे? चुकला फकीर मशिदीत तसा मी रामाश्रयात. अरे जर तू नसलास तर रामाश्रयावर काय चाललंय हे मला कसं कळणार रे माझ्या